शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती आज तब्बल 2 वर्षांनी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी आता दाखल केलेल्या याचिकेवरील ही सुनावणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल द्यावा अशी मागणी काही दिवसांपूर्वीच प्रकरण मेन्शन ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेली होती। त्यानुसार आता ही सुनावणी जी आहे ती निश्चित झाली आहे। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या प्रगतीसाठी, शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी आम्ही काम करत आहोत। एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही सर्व एकत्रित आलो आणि आज आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे, लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाच्या निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही, कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी आहे। आपण बघितलं आहे की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत शिवसेनेचे जास्तीत जास्त सदस्य त्या ठिकाणी सोबत आले होते। नंतरच्या काळामध्ये निवडणुका झाल्या, जनतेने देखील मोठ्या प्रमाणात मॅन्डेट हा एकनाथ शिंदे साहेबांच्या सदस्यांसोबत, एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी दिलेला होता। त्याच्यामुळे शिवसेना कोणाची हा वाद जरी न्यायालयात असला तर निश्चितपणे न्यायालय त्याच्यावर योग्य भूमिका घेईल आणि अजूनपर्यंत आपल्या भारत देशाच्या जनतेचा हा न्यायालयीन व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।